वाघोली तालुका हवेली येथील सर्वसामान्य दिव्यांग कार्यकर्ता धर्मेंद्र सातव यांनी शून्यातून दिव्यांगांसाठी केलेल्या अविस्मरणीय कामगिरीबद्दल त्यांची नुकतीच महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर दिव्यांग कार्यकर्त्यांनी एकजुटीने एकत्र येऊन वर्गणी करून त्यांची लाडूतुला केली। त्यांच्या बाबतीत केलेले हे वर्णन तंतोतंत जुळणारे आहे। प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी धर्मेंद्र सातव पाटील यांची निवड झाल्याबद्दल शिरूर तालुका प्रहार संघटनेच्या वतीने धर्मेंद्र सातव यांची पंचायत समिती कार्यालय शिरूर येथे लाडूतुला करण्यात आली। एक सर्वसामान्य कार्यकर्ता राज्याचा अध्यक्ष झाल्यामुळे शिरूर तालुक्यातील दिव्यांग बांधवांच्या मनात मोठा आनंद झाला आहे। त्यांनी हा आनंद कृतीतून व्यक्त करण्यासाठी शिरूर पंचायत समिती कार्यालयामध्ये धर्मेंद्र सातव यांची बांधवांनी लोकवर्गणी काढून दिव्यांग बांधवांनी लाडूतुला केली। यावेळी दिव्यांग बांधव यांनी धर्मेंद्र सातव यांची गेली 25 वर्षापासून दिव्यांगांसाठी करत असलेल्या कामाचा यशस्वी कार्याचा पाढा वाचला। या प्रसंगी अनेक कार्यकर्त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले। यामध्ये कारेगाव ग्रामपंचायत हद्दीतील दिव्यांग बांधवांनी धर्मेंद्र सातव यांच्यामुळे आम्हाला दिव्यांग निधी 1,20,000 रुपये प्रत्येकी मिळाला, असेच दिव्यांग नवले व भास्कर गावरे यांनी सांगितले। यावेळी कोरेगाव भीमा ग्रामपंचायतचे कुंडलिक वायकुळे यांनी सातव साहेब यांच्यामुळे आम्हाला प्रत्येकी 87,800 रुपये मिळाले। पुणे जिल्ह्यातील मागील 3 वर्षांपासून थकीत असलेला ग्रामपंचायत निधी धर्मेंद्र सातव पाटील यांच्यामुळे मिळालेला असून आम्ही त्यांची लाडूतुला करून अभिनंदन केले। दोन्ही पायाने अपंग असलेले तालुकाध्यक्ष सुरेश पाटील व भाजप आघाडीचे गोरख आप्पा कुंभार यांनी देखील याबद्दल त्यांचे आभार मानले। कार्यक्रमाचे आयोजन शिरूर तालुका अध्यक्ष सुरेश पाटील व महिला अध्यक्ष ज्योतिताई हिवरे यांनी केले। कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती जिल्हाध्यक्ष शरद जाधव, जिल्हा महिला अध्यक्ष अनिता कदम, पुणे शहराध्यक्ष विष्णू गुंडाळ, जिल्हा उपाध्यक्ष उज्ज्वला गाडेकर, खेड तालुका अध्यक्ष जीवन टोपे, जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष दिवेकर, जिल्हा संघटक शरद दिवेकर, निश्चित बाबा, कचरू आखुटे, सोमनाथ ढगे, तालुका उपाध्यक्ष संजय सोनोने, जयश्री लगड, माया फलके, शोभा दुधाडे, सागर सारंगधर, चित्रा मेरगळ, सुरेश डुमरे, शिरूर पंचायत समितीचे समाज कल्याण विभागाचे धोत्रे साहेब, अतिरिक्त गट विकास अधिकारी व बहुसंख्य दिव्यांग बांधव यावेळी उपस्थित होते। साहेब एवढं आणि आज तुम्ही मला इथं जे माझा मोठा सन्मान केलेला आहे, कौतुक केलेले मला असं वाटत नाही की मी तेवढं माझं मोठं काम आहे की जायचं आहे की माझी लाडूतुला व्हावी। पण आता यांनी तुम्ही जर मला अगोदर सांगितलं असतं तर मी बाबांकडे पळूनच गेलो होतो, मी इकडे आलोच नव्हतं लाडूतुला ह्या नावाखाली। पण शरद जाधव असो, सुरेश असो, ज्योतिताई असो किंवा अनिताताई यांचं काम खरं खूप मोठं आहे। परंतु कसं आहे की ही लोक पदाधिकारी शहरात विष्णू अण्णाचं, जालेंद्र भाऊ, हे तुमचं लोकांचं काम खूप मोठं आहे आणि तुमच्या सोबत मी आहे। एवढं हा सत्कार माझा नसून तुम्हा सर्वांचा मिळून हा सत्कार मी आजचा लाडूतुला स्वीकारतो आणि मला हे केल्याबद्दल मी पुन्हा एकदा आपले आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो। आज आम्ही सातव साहेबांचे सानिध्यात काम केलेले 7 वर्षापासून। सातव साहेबांनी एकही दिव्यांगाला उपाशी न जाऊ देता प्रत्येक ठिकाणी आंदोलन, पाण्याच्या पासून सगळी सोय केलेली आणि आज ते फळ सातव साहेबांना भेटलं, त्याबद्दल आम्हाला एवढा आनंद होतोय तर गगनात मावे ना एवढा आनंद आज बी आम्हाला आहे। एक विनंती करतो, आजपर्यंत त्यांनी अनेक यशस्वी अशी आंदोलनं केलेली, मोठमोठी आंदोलनं त्यांनी यशस्वी करून दाखवलेली। गेल्या 2 महिन्यापूर्वीच त्यांनी पुणे जिल्हा परिषदला केलेलं आंदोलन म्हणजे एक अविस्मरणीय असं ते आंदोलन होतं, आपण ते सर्वांनी पाहिलेलं। त्या आंदोलनाचा फायदा असा झाला की त्या आंदोलनामध्ये ज्या मोठ्या मोठ्या ग्रामपंचायत शिरूर तालुक्यामधल्या दिव्यांग निधी 5% जो निधी 3-3 वर्ष देत नव्हत्या, त्यांना त्या आंदोलनामुळे एवढी धडकी भरली, एक 10 मिनिटाच्या आतच त्या ठिकाणी नलवडे साहेबांनी फोन केले आणि सातव साहेबांच्या समोरच सांगितलं गेलं त्या ग्रामसेवकांना की यांचे दिव्यांग निधी त्वरित वाटप करून टाका। त्या असे मोठे जे आंदोलन करतात सातव साहेब, खरोखर सातव साहेबांना परमेश्वर उदंड असं आयुष्य देवा आणि दिव्यांगाची सेवा करण्यासाठी त्यांना अजूनही पुढची जे गरुड जेप घेता यावी यासाठी मी सर्व दिव्यांगातर्फे त्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि